तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्यामधील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला असून यामध्ये डॉक्टर घैसास यांना आता दोषी सुद्धा ठरवण्यात आलंय। तनिषा भिसे यांना वेळेवर ऍडमिट करण्यात आलं नाही, त्यांच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला। या अहवालाच्या आधारावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही समोर आलं। मात्र आता डॉक्टर घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यामुळे आयएमए आक्रमक होण्याची शक्यता आहे। याआधी आयएमएच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी डॉक्टर घैसास यांचा दोष नसल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे आता आयएमए नेमकं काय पाऊल उचलणार याकडे सुद्धा लक्ष लागलंय। याच्यामध्ये शासनाची प्रोसिजर आहे, एक जीआर आहे 14चा। त्याच्या जीआर नुसार जे आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत सर्व हॉस्पिटलचे, ते सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आपण ससून हॉस्पिटलला पाठवले, म्हणजे बीजे मेडिकल कॉलेजला पाठवले। त्या अहवालानुसार त्यांनी सर्व त्यांची कमिटी बसते, कमिटीच्या ओपिनियननुसार याच्यामध्ये फक्त सध्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याविरुद्धचा रोल निष्पन्न झालेला आहे। त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी चौकशीच्या अहवालामध्ये ओपिनियन जे आहे मेडिकल ओपिनियन त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्या रोलनुसार आपण तो आज गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान सर्व अहवाल पाहून रुग्णालय दोषी असल्यास रुग्णालयावरती सुद्धा कारवाईची मागणी करणार असल्याचं भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी सांगितलंय। हॉस्पिटलला पण त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये असं झालं, त्या हॉस्पिटलला असं झालं, पण सूर्याला तर मी स्वतः त्या ठिकाणी होतो। सूर्याला ऍडमिट केल्यानंतर त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी कुठलाही पैसे न मागता ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला गेला। मला असं वाटतं सूर्यानी पण अशीच वागणूक दिली असती, त्या मुली पण आज जिवंत दिसल्या असतील। त्यामुळे सूर्या किंवा इतर हॉस्पिटल यात दोषी असू शकत नाही असं मला वाटतं। जे 4-5 अहवाल आलेत, तुम्ही तरी ते वाचलेत का? मी 5वा अहवाल अजूनपर्यंत वाचलेला नाहीये। मी 4 अहवालाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय। त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स दोषी आहेत, पहिल्या 3 अहवालामध्ये जे काही सांगितलं त्यात डॉक्टर्स दोषी आहेत। या अहवालाचा जो गाभा असेल त्या गाभ्यानुसार हॉस्पिटल दोषी जर असेल तर 100% आम्ही हॉस्पिटलसाठी या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी ईशान आपल्या सोबत आहेत। ईशान, आता घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। आयएमएने खरं तर आधी त्यांना दोषी नसल्याचं म्हटलं होतं, त्यामुळे आता नेमकं आयएमए काय पावलं उचलू शकते, आक्रमक होऊ शकते का? यामिनी, आपण पाहिलं असेल तर तनिषा भिसे हिच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला। त्यानंतर कुठेतरी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दिनानाथ मंगेशकर याच्यावरती अनेक आरोप झाले आणि अनेक कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर घैसास यांच्या कुटुंबाचा जो दवाखाना आहे तो देखील तोडण्यात आला। यानंतर आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशननी एक प्रेस नोट काढली। त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जी घटना घडली आहे त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो, पण डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा जो दवाखाना तोडला त्याचा आम्ही समर्थन करत नाही, त्याचा आम्ही निषेधच करतो। आणि घैसास कुटुंबाने अनेक वर्ष हे अनेक लोकांना सेवा दिली आहे आणि त्यांच्यावरती राजकीय आरोप होणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे ही कुठेतरी पाठराखण करण्यात आली होती आयएमए कडून। आणि आता आपण बघू शकतो की ससूनचा अहवाल आल्यानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर आता आयएमए काय भूमिका घेते हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण आधी आपण पाहिलं असेल तर आयएमएने पाठराखण केली होती आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे सगळे अहवाल हे आरोग्य विभागाच्या सचिवांकडे जातील आणि सचिव एक अहवाल तयार करून हे मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते यावरती निर्णय घेतील आणि काय कारवाई करायची हे देखील ठरवलं जाईल। पण आता बघणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन यावरती काय भूमिका घेते। ज्या प्रकारे आधी पाठराखण केली त्याच प्रकारे पाठराखण करतात का दुसरी भूमिका घेतात, कारण की महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर सुश्रुत घैसास आता यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि त्यामुळे आता मेडिकल असोसिएशन जे आहे ते काय भूमिका घेतं हे अत्यंत महत्त्वाचं राहील। यामिनी, अगदी धन्यवाद ईशान माहितीसाठी। बीडमधले निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांच्या तक्रारीच्या नंतर कासलेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।